तिसऱ्या महायुद्धाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. लाखो निष्पाप मानवांचे बळी जात आहेत आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना देशात आणि जगात घडत आहेत. या पार्श्वभूमीवरच विश्वशांती प्रस्थापित व्हावी यासाठी प्रार्थना आणि प्रबोधन करण्यासाठी 25 मार्च रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद, माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रोड येथे भगवान महावीर एज्युकेशन सोसायटी आणि सहयोगी संस्था आयोजित विश्वशांती परिषदमध्ये बोलताना मान्यवरांनी आपल्या भाषणातून विविध धर्म, पंथ आणि संस्कृती असूनही सर्वांचा एकच सूर होता. मानवतेच्या मार्गानेच विश्वशांती साध्य होणार असल्याचे सांगत मानवता, सह अस्तित्व आणि शांततेचे महत्त्व अधोरेखित केले. विश्वातली शांतता कायम राहावी. विश्वशांती शिवाय माणसाला दुसरं अस्तित्वाला अर्थ उरत नाही. माणसानं माणसाच्या जगात माणसासारखं वागावं हे साधं सर्व धर्माचं सार तत्व आहे आणि त्याला अडथळा हिंसा, विकृती, युद्ध अशा प्रकारचे अडथळे, जागतिक अडथळे आहेत. मनात शांतता, कुटुंबात शांतता, गावात शांतता, देशात शांतता आणि जगातही शांतता पाहिजे. शांततेमध्येच माणसाचा विकास शक्य आहे. शिवाय उपलब्ध सामुग्री साधनांच्या संदर्भात हे संबंध जी दुर्मिळ अशा प्रकारे एक राष्ट्र स्वतंत्र असू शकत नाही, जे सगळ्या बाबतीमध्ये स्वावलंबी होऊ शकत नाही. एकमेकाच्या राष्ट्रांनी एकमेकाला सहकार्य करून सद्भावनेनं सहकार्याचं युग निर्माण करावं आणि प्रत्येक देशातल्या प्रत्येक माणसाला सुखी करण्याचा मार्ग विकासाच्या माध्यमातून जातो. विकासाला सगळ्यात मोठा जागतिक अडथळा महायुद्धाचा आहे आणि म्हणून महायुद्धात संपली पाहिजेत. हिटलर प्रवृत्ती पुन्हा जिवंत राहू नये. एकदा मेल्यानंतर दुसरा हिटलर नवीन निर्माण होऊ नये. हिटलरच्या आवृत्त्या नको आणि म्हणूनच ही संबंध मानव जातीला विश्व कल्याणासाठी, विश्वप्रेम, विश्वधर्म आणि विश्व मानवता या जगवण्यासाठी विश्वशांतीची नितांत आवश्यकता आहे. हा विचार कायम सगळेपर्यंत पोहोचावा. 200 वर्षांतर जरी याला यश मिळालं तरी माझं समाधान आहे. ज्या वेळेला हे महायुद्ध होतं, कुठलंही ज्या देशामध्ये महायुद्ध होतं त्या देशावर ते परिणाम होतोच, परंतु इतर देशावरही परिणाम त्याचा होतो. आत्ताच ते आपल्याला जाणवायला लागलं. सर्वसामान्य दैनंदिन जीवनामध्ये या ठिकाणी पेट्रोल पंपावर लाईन लागलेल्या आहेत, गॅसच्या ठिकाणी लाईन लागलेल्या आहेत, गॅस सिलेंडरचा शॉर्टेज आलेला आहे. या देशाचा युद्धामध्ये सहभाग नाही तरी सुद्धा आपल्याला इतर राज्यातून, इतर देशातून मग तेल आणावं लागत असेल, गॅस आणावं लागत असेल, या सगळ्या गोष्टीमुळं आपल्या देशावर निश्चित परिणाम होईल आणि माणसाची जी मानसिक शांतता आहे ती निश्चितपणे बिघडते. की ही दोन मोठी बलाढ्य राष्ट्र ज्या वेळेला युद्ध करतात त्यावेळेला ज्यावेळेला तिसरं महायुद्ध निर्माण होईल, तिसरं महायुद्ध होईल, त्यावेळेला निश्चितपणे प्रत्येक देशाला त्याची झळ पोचणार आहे. आणि याचा खरं म्हणजे प्रत्येक मनुष्य जे बांधशील तो तिला हवा असं खरं विचार आपला असला पाहिजे. आणि तो विचार हा या सगळ्या बलाढ्य राष्ट्रांनी केवळ आपल्या ज्याला आपण इगो म्हणतो किंवा ज्याला आपण अहंकार म्हणतो, या अहंकारामुळं हा संबंध विश्वाचा नाश करायचा ज्यांनी वेढा उचललेला आहे, अशी ट्रम्प सारखे माथी फिरू माणसं या ठिकाणी या जगामध्ये आहे. त्यांच्या युद्धामुळे प्रत्येक देशाला निश्चितपणे त्याची झळ पोचणार आहे. या विश्वशांती परिषदेत झेन मास्टर भंते सुदर्शन, फादर अँटॉन डिसोजा, सौ अंजली कुलकर्णी, कार्यवाहक महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, श्री अंजुम इनामदार, अध्यक्ष मूल निवासी मुस्लिम मंच, श्री सरदार पदम सिंग यांच्यासह विविध धर्मातील मान्यवर उपस्थित होते. सर्जनशील